मित्रांनो बघा, आज आमच्या मित्राच्या मुलाचा बर्थडे आहे. तरी आज आम्ही पुलाव बनवत आहेत. पुलावसाठी बघा काय काय: गोबी, शिमला मिरची, बटाटा, वांगी, लसूण, अद्रक, टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या आणि कांदा हे कापून घेतलेले सर्व पातेल्यावरती ठेवलेले आहे भट्ट्यावर. तर आम्हाला आधी पुलाव बनवण्यासाठी आधी हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, अगोदर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून घ्यायचा अगोदर कसा आहे त्याला फ्राय करून घ्यायचा आणि काढून घ्यायचा. परत अद्रकला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता अद्रक टाकलेली आहे, अद्रकला पूर्ण फ्राय करायचं आहे. बघा हे आता कांदा टाकलेला आहे. कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं पूर्ण रेड कलर होऊ द्यायचा कांद्याचा पूर्ण. आता कांदा काढून घेतलेला आहे. आता ही मिरची तळण्यात येत आहे. हिरव्या मिरचीला एकदम तळू द्यायचं चांगल्या पद्धतीने. हिरवी मिरची तळू द्यायची घ्यायचं आहे आपल्याला मध्ये. आणि टमाट्याला आता फ्राय होऊ द्यायचं एकदम. गिरवी बनवायची अगोदर सगळी, टमाटर, कोथिंबीर, मग आपल्याला बटाटा, वांगे आणि परत परतून घ्यायचं आहे. गोबी आणि शिमला मिरची टाकलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला लसूण परतून घेतलेला लसूण, कांदा आणि हे पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता पूर्ण टाकायचा आहे, तळलेला पूर्ण. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मापक पद्धतीने. आता ही आपल्याला पूर्ण गिरवी बनवायची आहे ह्याची. त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आपल्याला ह्याच्यावरती. हे आपल्याला आता खडा मसाला टाकलेला आहे पूर्ण. त्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर पाणी टाकायचं. आपल्याला अशी आता उकळी आलेली आहे. आपल्याला तांदूळ टाकायचे. बघा आता तेल टाकलेलं आहे आपल्याला. आता लगेच आपल्याला राईस असा काढून घेतलेला आहे इकडे. तर हा राईस हे दम बिर्याणीचा आपल्याला टाकायचा आहे. काही पूर्ण दम बिर्याणी झालेली आहे. दम द्यायचा आहे आम्हाला व्हेज बिर्याणीला. पुलाव आहे, पुलाव आणि बिर्याणी म्हणलं तरी चालेल.